GR काढलेले आहेत आणि एक राजपत्र सुद्धा दिलेलं आहे। हे सगळे कागदपत्र सध्या माझ्या हातामध्ये आहेत आणि हे सगळे कागदपत्र स्वतः मनोज जरांगे पाटील आपल्याला एक्सप्लेन करून दाखवणार आहेत। जो काही ड्राफ्ट दिलेला आहे त्या ड्राफ्टनुसार वेगवेगळे शासन निर्णय सुद्धा या ठिकाणी असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सामान्य प्रशासन विभागाने हा एक महत्त्वाचा शासन निर्णय काढलेला आहे, ज्यामध्ये सगळी वसतिगृह बांधण्यासंदर्भातली सुद्धा माहिती पुरवण्यात आलेली आहे। त्याचबरोबर आतापर्यंत किती लोकांना मदत देण्यात आलेली आहे ते सुद्धा या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि आतापर्यंतच्या ज्या मागण्या होत्या त्या मागण्याच्या अनुषंगाने सुद्धा पूर्तता करण्यात आलेली आहे। स्वतः मनोज जरांगे पाटील यांच्याकडे जाणार आहोत। पाटील, ही सगळी कागदपत्र तुमच्या हातामध्ये आहेत। एका कॉलमला तुम्ही केलेल्या मागण्या आणि त्याच्यावरती आलेला अभिप्राय हा तुम्हाला देण्यात आलेला आहे। तुमची सगळ्यात पहिली मागणी होती ती म्हणजे कुणबी प्रमाणपत्र देण्याची, तर त्या संदर्भामध्ये सरकारने सगळ्या सोयऱ्याच्या GR वरती काय आपली भूमिका व्यक्त केली, काय सांगाल? सगळ्या सोयऱ्यांच्या बाबतची त्यांनी व्याख्या केली, चांगली आहे, परंतु काही थोडंसं राहिलेलं आहे त्याच्यात, परंतु एवढी काही आवश्यकता नाही असं वाटतं। आता त्याच्यामध्ये आम्हाला आवश्यक एकच गोष्ट आहे आता, की त्याचा राजपत्र असणं आवश्यक आहे। हे बघा, याचं राजपत्र असणं अत्यंत आवश्यक आहे। इथं राजपत्र आहे, सगळ्या सोयऱ्यांचे अधिसूचना राजपत्र हे असणं इथं आम्हाला आवश्यक आहे। दुसरा मुद्दा असा आहे की जी व्याख्या करण्यात आलेली आहे ती व्याख्या नक्की काय आहे आणि त्या संदर्भात काय सांगाल? ती व्याख्या आपण त्यांना दिलेली, आता नाही लिहून आपल्याकडे लिहिलेली ती, कारण जे दिले टाकले। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे यातल्या ज्या काही दुसऱ्या एक आहे हॉस्टेल्स बांधण्याच्या संदर्भातला मुद्दा असेल किंवा त्या संदर्भात काय दाखवलेलं आहे? हॉस्टेल ते उपलब्ध करून द्यावेत असं आपण सांगितलं होतं त्यांना, तर त्यांनी याच्यामध्ये बरंचसं सांगितलं की कुठं कुठं केलेत म्हणून, कोल्हापूरला, पुणे, खारघर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर असं, आणि उर्वरित जे मिळणार नाही त्याचा सामाजिक न्यायासाठी 60,000 असं काय ते निधी द्यायला ते सांगतात। पण हे बोलत असताना तुम्ही एक महत्त्वाची मागणी केलीत की शिक्षण जे आहे ते 100% मराठा समाजातल्या लोकांना पूर्णपणे शिक्षण मोफत केलं पाहिजे, त्या संदर्भात सुद्धा त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलंय? हा, हे काय इथंच लगेच कशामुळं की जे खालीच बसू द्या, जे सगळे सोयऱ्यातून काही विसरून जर राहिलेच कदाचित तर त्यांच्यासाठी आणि क्युरिटी पिटिशनचा निकाल येईपर्यंत किंवा क्युरिटी पिटिशनचा निकाल येईपर्यंत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र 100% शिक्षण मोफत करण्यात यावं ही आपण मागणी त्यांना केली होती। त्यांनी मुलीच्या बाबतची केली इथं, परंतु मुलं म्हणजे असं नाही पाहिजे ना, विद्यार्थी एक तर आरक्षण बी नाही आम्हाला, आणि इकडं शिक्षणाला मोफत नाहीये, म्हणजे दोन्ही तर आरक्षण नाही तोपर्यंत शिक्षण तर मोफत करा। मग त्यांनी हे केलं, पण त्याचा निर्णय सुद्धा आवश्यक आहे आम्हाला, म्हणजे 2-3 निर्णय राहिले। आमच्या स्टुडिओतूनही तुम्हाला प्रश्न विचारले जातील आता काही, मात्र हा जो सगळा तुम्हाला ड्राफ्ट दिलेला आहे त्या ड्राफ्ट बद्दल तुम्ही सध्या समाधानी आहात का? नाही, ते पूर्ण अध्यादेश येईपर्यंत हा कसा म्हणावं, कारण इतका समाजाने खस्ता खाल्यात, एवढं मोठं आंदोलन उभा केले आज, किती हाल प्रत्येकाचे झाले आणि ते कसं व्हायचं नाही आणखी।